हे व्हिडिओ 1 इयर डेमो थिअरी एक्झाम रिलेटेड आहे. सर्वात पहिल्यांदा स्टुडंटला प्ले स्टोअरवरून MSBSVT एक्झाम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर स्टुडंटला कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन, कॉल्स आणि म्युझिक आणि गॅलरीची परमिशन द्यायची आहे. त्यानंतर स्टुडंटला बोर्डाकडून मिळालेल्या युजर नेम आणि पासवर्डद्वारे लॉग इन करायचे आहे. युजर नेम आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर स्टुडंटला लॉग इन ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर स्टुडंटला डॅशबोर्ड डिस्प्ले होईल. एक्झाम स्टार्ट करण्याकरता स्टुडंटला थिअरी ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. थिअरी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर स्टुडंटला डॉक्युमेंट फोटो अपलोड करायचे आहे. कॅन्डिडेट सेल्फीमध्ये स्टुडंटला स्वतःची सेल्फी कॅप्चर करायची आहे. सेल्फी कॅप्चर करण्याकरता स्टुडंटला कॅन्डिडेट सेल्फी ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल. जर स्टुडंट सेल्फीऐवजी ब्लँक फोटो अपलोड करत असेल तर त्याला फेस नॉट डिटेक्टेड हे वॉर्निंग पॉपअप डिस्प्ले होईल. स्टुडंटला एक्झाम इन्स्ट्रक्शन हे पेज डिस्प्ले होईल. एक्झाम स्टार्ट करण्यापूर्वी स्टुडंटला इन्स्ट्रक्शन या काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहेत. त्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ह्या बटनवर क्लिक करून एक्झाम स्टार्ट करायची आहे. एक्झाम स्टार्ट करण्याकरिता स्टुडंटला स्टार्ट एक्झाम ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. एक्झाम स्क्रीनवर स्टुडंटला स्टुडंट नेम, एक्झाम डेट, क्वेश्चन बँक नेम, रिमेनिंग टाईम आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे डिस्प्ले होतील. प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करून स्टुडंट अटेम्प्टेड, अनअटेम्प्टेड, करंट क्वेश्चन हे बघू शकतो. अटेम्प्टेड क्वेश्चन हे ब्लू कलरने दर्शवले आहे, अनअटेम्प्टेड क्वेश्चन हे ऑरेंज कलरने दर्शवले आहे आणि करंट क्वेश्चन हे ग्रे कलरने दर्शवले आहे. स्टुडंटला जर क्वेश्चन ऐकायचे असेल तर तो साऊंड बटनवर क्लिक करून क्वेश्चन ऐकू शकतो. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे? ऑप्शन 1 राहुल गांधी, ऑप्शन 2 नरेंद्र मोदी, ऑप्शन 3 अमित शहा, ऑप्शन 4 मनमोहन सिंग. ड्युरिंग एक्झाम जर स्टुडंट स्क्रीन स्वॅप करत असेल त्याला वॉर्निंग पॉपअप हे डिस्प्ले होईल. जर स्टुडंट ड्युरिंग एक्झाम मोर दॅन 10 टाइम्स स्क्रीन स्वॅप करत असेल तर त्यांची एक्झाम ही ऑटो सबमिट होईल. ड्युरिंग एक्झाम स्टुडंट स्क्रीन स्प्लिट किंवा फ्लोट करू शकत नाही. स्टुडंटला जर मागील क्वेश्चन बघायचे असतील तर तो मागील या बटनवर क्लिक करून मागील क्वेश्चन बघू शकतो. स्टुडंटला ऑल क्वेश्चन सॉल्व करणे मॅन्डेटरी आहे. जर स्टुडंट एखादी क्वेश्चन अनसॉल्व करून एक्झाम सबमिट करत असेल तर ऑल क्वेश्चन आर मॅन्डेटरी हे वॉर्निंग पॉपअप डिस्प्ले होईल. एक्झाम सबमिट करण्याकरिता स्टुडंटला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. सबमिट करण्याकरिता त्याला एक डू यू वॉन्ट टू सबमिट द एक्झाम हे वॉर्निंग पॉपअप डिस्प्ले होईल. त्यानंतर एस बटनवर क्लिक करायचे आहे. कॉंग्रॅच्युलेशन युअर थिअरी क्विज हॅज सक्सेसफुली सबमिटेड हे वॉर्निंग पॉपअप दिसेल. त्यामध्ये ओके ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्टुडंटला सेन्सिक एव्हिडन्स हे पेज डिस्प्ले होईल. सेन्सिक एव्हिडन्समध्ये रॅन्डम फोटो, रॅन्डम व्हिडिओ, एक्झाम रिस्पॉन्स, कॅन्डिडेट फोटो आणि कॅन्डिडेट फीडबॅक याचे स्टेटस दर्शवले आहे. जर स्टेटसमध्ये ऑल टिक ह्या ग्रीन असतील म्हणजे स्टुडंटचे ऑल रिस्पॉन्स. जर सिंक एव्हिडन्स पेजवर एखादी टिक जर ब्लू असेल तर त्यावर क्लिक करून एव्हिडन्स हे अपलोड करावे.